आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरे अगं तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे. अगं पुन्हा पुन्हा तू त्याच गोष्टींमध्ये जर अडकून पडलीस तर नवीन आयुष्याला सुरुवात कशी करणार आहेस? बघ ना, सावीला जरा जरी काय झालं तर तुझा जीव कसा तुटतो ग. अगं माझा पण जीव तुझ्यासाठी तसाच तुटतो ग. सरे अगं आता सगळं चांगलं व्हायला लागले. धनंजय सारखा एवढा चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात आलाय. अगं तुझं भविष्य उज्ज्वल व्हायला लागले. मग तू पुन्हा पुन्हा स्वतःला आणि आमच्या सगळ्यांना त्या भूतकाळात का ओढून नेतीयस? अगं आई पण त्या अनु मॅडम. सरे मी नेहमीच तुझं सगळं ऐकत आले. तू मात्र कायम स्वतःचाच हट्ट पूर्ण करतेस. कधीतरी माझं पण ऐकशील का ग? आई अगं हात कशा पाहिजे जोडतेस तू? बरं ठीक आहे, मी तुला शब्द देते, इथून पुढे मी अनु मॅडमचा विषय काढणार नाही. बस आता तरी खुश आहेस? आणि तुम्ही प्लीज आता असं रडू नका. आणि एवढं चांगलं वातावरण आहे घरात, असं रडून घालवणार आहेस का? आणि जर मग तुम्ही आता रडलात तर मग माझ्या पाठवणीच्या वेळेस काय करणार? आणि आता संगीत पार पाडायचं आहे, माझा लग्न सोहळा पार पाडायचा आहे, त्यामुळे खुश राहा. असं तोंड पाडून बसू नका. थाटामाटात करायचं की नाही संगीत? मग आता फ्रेश राहा. चला जातं का झोपायला? भरपूर काम आहे. सुंदरी भूतकाळात डोकवायचं असेल तर आदित्यला माफ करून त्याच्याबरोबर नवा संसार उभा कर. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडला जाईल.